सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. आजच्या सेशनमध्ये आपण स्टार्ट करतोय डीपीपी 2 सोल्युशन ऑफ द टॉपिक कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स वरती. सो ही डीपीपी बेस्ड आहे प्रेशर ऑफ आयडियल गॅस आणि ह्या डीपीपीचे 20 क्वेश्चन्स मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. ते पहिल्यांदा तुम्ही सॉल्व्ह करा अँड देन जे डाऊटफुल असतील किंवा जे चुकले असतील ते तुम्ही या व्हिडिओमध्ये येऊन बघू शकता. सो गाईज, लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. So the first question is the ratio of vapor densities of two gases at the same pressure. प्रेशरला सेम ठेवलं आणि वेपर डेन्सिटीचा रेशो दिलाय. डेन्सिटी 1 अपॉन डेन्सिटी 2 किती आहे? 8/9. ठीक आहे. द रेशो ऑफ द आरएमएस वेलॉसिटीज. आरएमएस वेलॉसिटीचा रेशो काय असेल असं त्यांनी विचारले. म्हणजे काय? C1/C2. सी आर एम एस म्हणतो ना आपण त्याला. सो C1/C2 लिहिलं. यांचा रेशो काय असेल असं त्यांनी विचारले. सो आपल्याला माहिती आहे प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो रे? प्रेशरला सेम दिले. सो प्रेशरचा फॉर्म्युला वापरूया. प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो? 1/3 रो सी स्क्वेअर आर एम एस. बरोबर. पण प्रेशर तर कॉन्स्टंट आहे. म्हणजे 1/3 इथून तुम्हाला कळेल की 1/3 रो 1 सी स्क्वेअर आर एम एस 1 इज इक्वल टू 1/3 रो 2 सी स्क्वेअर आर एम एस 2. बरोबर. म्हणजे C1/C2. बरोबर. सो हा काय आहे? कॉन्स्टंट आहे. प्रेशर कॉन्स्टंट आहे. बरोबर. सो इथून 1/3 ला 1/3 गेला. काढायचं काय आहे? C1/C2 काढायचं. सो रो 1 आणि या रो 2 ला खाली घेऊन येतो बाय रो 2. बरोबर. आणि इकडे काय राहील? C2 स्क्वेअर आर एम एस लिहित नाही मी अपॉन C1 स्क्वेअर. बरोबर. सो आपल्याला काढायचं काय आहे? C1/C2 काढायचं आहे. सो स्क्वेअर रूट घेऊया. स्क्वेअर रूट घेतल्यावर काय येईल? रो 1 बाय रो 2 स्क्वेअर रूट मध्ये जातील आणि इथं जर स्क्वेअर रूट घेतला तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील. C2/C1 राहील. बरोबर. सो रो 1 बाय रो 2 किती आहे? 8/9 इज इक्वल टू C2/C1. म्हणजे C1/C2 काय येणार? C1/C2 काय येणार? √9/8. उलट करावं लागेल ना. √9/8. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉईस. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. A vessel contains a gas of density rho दिलेली आहे. डेन्सिटी तिची आहे rho. RMS velocity of the molecules of the gas is C. RMS velocity आहे C. बरोबर. त्याला आपण CRMS म्हणतो. If the vessel is moved with a velocity V. velocity दिलेली आहे V. Then pressure. प्रेशर तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय आहे? 1/3 रो C स्क्वेअर RMS. बरोबर. सो इथं कोणती वेलॉसिटी असते? आरएमएस वाली वेलॉसिटी असते. ही वेलॉसिटी प्रेझेंट असते का? नसते. त्यामुळे ह्या व्हीचा संबंधच येत नाही. सो प्रेशरचा फॉर्म्युला काय येणार? 1/3 रो सी स्क्वेअर आर एम एस. म्हणजेच 1/3 रो सी स्क्वेअर. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉईस. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. द प्रेशर एक्झर्टेड बाय टू आयडियल गॅसेस आर इन रेशो P1/P2 दिलाय 3/2 अँड देअर डेन्सिटीज रो 1 बाय रो 2 2/1. विचारलं काय आहे? आरएमएस वेलॉसिटीचा रेशो C1/C2. आरएमएस वेलॉसिटीला आपण C1 म्हणतो. सी म्हणतो. बरोबर. C1/C2 रेशो विचारलाय. आपल्याला माहिती आहे प्रेशर इज 1/3 रो सी स्क्वेअर आरएमएस. बरोबर. सो इथून तुम्हाला काय समजेल? P1 अपॉन P2. P1 अपॉन जर P2 केलं तर 1/3 कॉन्स्टंट आहे. त्यामुळं रो 1 बाय रो 2 येणार. रो 1 बाय रो 2. P रोला प्रपोर्शनल आहे. सो P1 च्या पुढे रो 1, P2 च्या पुढे रो 2. P1 बाय रो 1 बाय रो 2 सॉरी रो 1 बाय रो 2. P1 बाय P2 इज रो 1 बाय रो 2 इंटू C1 स्क्वेअर अपॉन C2 स्क्वेअर. बरोबर. प्रपोर्शनॅलिटी मुळे प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रो आणि प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू C स्क्वेअर. त्याच्यामुळे आपल्याला काय मिळालं? P1 बाय P2 रो 1 बाय रो 2 C1 स्क्वेअर बाय C2 स्क्वेअर. सो रो 1 बाय रो 2 किती आहे? 2/1. काढायचं काय आहे? C1/C2 काढायचं आहे. ह्याला ऍज इट इज ठेवूया. P1/P2 किती आहे? 3/2. बरोबर. सो या 2 ला जर ह्या बाजूला नेलं तर हा काय बनेल? 3/4 इज इक्वल टू C1 स्क्वेअर बाय C2 स्क्वेअर. सो हे काय बनेल? C1/C2 काय बनणार? स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट 3 बाय स्क्वेअर रूट 4 किती? 2. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट चॉईस. According to kinetic theory of gases, the pressure exerted by the gas on the walls of the container measured as. प्रेशरला आपण कसं मेजर केलं होतं रे? तर जर तुम्ही डेरिव्हेशन बघितलं असेल प्रेशरचं, प्रेशर ऑफ आयडियल गॅसचं, तर त्यामध्ये एका कंटेनरमध्ये आपण एन एवढे मॉलिक्यूल सोडले होते. बरोबर. पण डेरिव्हेशन करताना आपण त्यातल्या एका मॉलिक्यूलला कन्सिडर केलं होतं. एका मॉलिक्यूलला कन्सिडर केलं आणि त्या एका मॉलिक्यूलच्या एका कॉम्पोनंटवर आपण डिस्कस केलं होतं. एका मॉलिक्यूलच्या एका कॉम्पोनंटवर डिस्कस करून त्याचा
चेंज इन मोमेंटम आपण पहिल्यांदा काढला होता, बरोबर. चेंज इन मोमेंटम काढल्यावर आपण त्याचा टाइम काढला होता आणि त्याला दोन्हीने डिवाइड करून आपण काय काढला होता, फोर्स काढला होता. हे तुम्ही डेरिव्हेशन मध्ये बघितलं असेल. आणि फोर्स काढल्यानंतर त्याला आपण एरियानं डिवाइड करून आपण प्रेशर काढलं होतं. याला एरियानं डिवाइड करून आपण प्रेशर काढलं होतं. सो आपण प्रेशर कसं काढलं होतं रे? समजा हे तुम्हाला काहीच समजलं नसेल तर आपल्याला प्रेशरचा बेसिक फॉर्म्युला माहिती आहे. काय आहे तो? प्रेशर इज फोर्स अपॉन एरिया. प्रेशर इज फोर्स अपॉन एरिया, बरोबर. पण फोर्स हा काय असतो? तर चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम, बरोबर. डीपी बाय dt आणि खालचा एरिया ऍज इट इज, बरोबर. सो प्रेशर आपल्याला कशामुळे कशामुळे मिळालं? तर चेंज इन मोमेंटम इम्पार्टेड, दॅट इज ऑप्शन ए बघा, मोमेंटम इम्पार्टेड चेंज इन मोमेंटम टू द वॉल्स. हे मोमेंटम आपण कशावरती कन्सिडर केलं होतं? वॉलवरती. इलास्टिक कोलिजन आपण कन्सिडर केलं होतं, बरोबर. वॉलवरती इम्पार्टेड टू द वॉल्स पर युनिट पर युनिट एरिया, बरोबर. म्हणजे प्रेशर आपण कसं फाइंड केलं? चेंज इन मोमेंटम पर सेकंड पर युनिट एरिया. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. मोमेंट इम्पार्टेड टू द वॉल्स पर सेकंड पर युनिट एरिया. नेक्स्ट क्वेश्चन. नंबर ऑफ मॉलिक्युल्स दिलेले आहेत. नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 100 सीसी ऑफ गॅस, म्हणजे व्हॉल्यूम दिलाय. व्हॉल्यूम किती दिलाय? 100 सीसी. 100 सीसी म्हणजे काय? 100 सेंटीमीटर क्यूब. पण आपल्याला एसआय युनिट मध्ये आन्सर दिलंय. सो ह्याला एसआय युनिट मध्ये कन्वर्ट करूया. कसं करणार कन्वर्ट? 100 इंटू सेंटीमीटरचं मीटर मध्ये कसं करतो आपण? 10⁻² न. आणि हा वरचा 3 म्हणजे 10⁻² इंटू 3 इज 10⁻�6. म्हणजे हा काय बनेल? 10⁻², बरोबर. हा काय बनला? व्हॉल्यूम. हा कशामध्ये बनला? मीटर क्यूब मध्ये. आणि काय दिले? द नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऍट एनटीपी इज, म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्सच आपल्याला विचारलेत किती असतील. मास ऑफ इच मॉलिक्युल, प्रत्येक मॉलिक्युलचं मास, स्मॉल एम काय दिलाय? 4.556 इंटू 10⁻⁻25 kg, बरोबर. आरएमएस स्पीड दिलेली आहे, VRMS किंवा CRMS म्हणतो त्याला, बरोबर. CRMS किती दिलाय? 350 मीटर पर सेकंड. टेक प्रेशर पण दिलेला आहे आणि काय काढायचं आहे आपल्याला? नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे, बरोबर. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. प्रेशर एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. प्रेशर इज 1/3 रो सी स्क्वेअर RMS. पण आपल्याला काय पाहिजे? एन वाला फॉर्म्युला पाहिजे. सो एन वाला फॉर्म्युला आपण कसा काढतो? 1/3 डेन्सिटी म्हणजे काय असतं? मास अपॉन व्हॉल्यूम इज सी स्क्वेअर RMS, बरोबर. पण हे मास कशाचं आहे? पूर्ण कंटेनरचं मास आहे. म्हणजे पूर्ण कंटेनर मध्ये जेवढे मॉलिक्युल्स आहेत तेवढ्या सगळ्याचं मास आहे. सो मास प्रत्येक मॉलिक्युलचं किती असणार? तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि एका मॉलिक्युलचं मास म्हणजे एन इंटू स्मॉल एम, प्रत्येक मॉलिक्युलचं मास इंटू नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन व्ही इज सी स्क्वेअर RMS. हे तुम्ही डेरिव्हेशन मध्ये हा फॉर्म्युला बघितला असेल, बरोबर. सो एकदा हे इरेज करू. ठीक आहे, आपल्याला फॉर्म्युला फक्त पाहिजे. आता इथून आपल्याला काढायचं काय आहे? एन काढायचं, बरोबर. सो एन ला ऍज इट इज ठेवला तिथंच, बाकीच्या सगळ्या टर्म्स त्या बाजूला नेल्या. सो हा 3 आणि हा व्ही इकडे गेल्यावर वरती जातील. 3PV आणि खाली काय येईल? एम आणि सी स्क्वेअर RMS खाली येतील. एम सी स्क्वेअर RMS, बरोबर. सो हे काय बनणार आहे? 3 इंटू प्रेशर किती आहे? 1 इंटू 10⁻⁵ असतं ऍटमॉस्फेरिक प्रेशर इंटू व्हॉल्यूम किती दिलाय? 100 सीसी म्हणजे 10⁻⁻² मीटर क्यूब अपॉन एम म्हणजे काय? मास ऑफ इच मॉलिक्यूल दॅट इज 4.556 इंटू 10⁻⁻25 इंटू सी स्क्वेअर RMS वेलोसिटी किती दिली? 350. तिचा स्क्वेअर म्हणजे 350 इंटू 350, राईट. सो आता ह्या सगळा प्रकार आपल्याला सॉल्व्ह करायचा. सो हे कसं सॉल्व्ह करणार? तर 5 - 2 पहिल्यांदा आपण पहिल्यांदा 10 वाल्या टर्म सगळ्या वरती टाकून देऊया. काय बनेल? 3 इंटू 10⁻³ अपॉन याला 4.556 आहे, त्याला आपण 4.5 फक्त लिहूया, बरोबर, कॅल्क्युलेशन साठी. इंटू इंटू 350 इंटू 350 इंटू हा 10⁻⁻25 आहे ऍज इट इज इंटू 350 इंटू 350. ह्याला मी काय करतो बघा, 350 ला जर आपण 100 ने डिवाइड केलं तर हा काय बनेल? 3.5, बरोबर. तसंच ह्याला पण जर आपण 100 ने डिवाइड केलं तर हा काय बनेल? 3.5. आता दोघांना 100 ने डिवाइड केले म्हणजे 100 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. सो ह्याला जर 100 ने मल्टिप्लाय केलं तर हा बनेल 10⁻² आणि ह्याला पण 100 ने मल्टिप्लाय केलं तर 10⁻² म्हणजे हा बनेल 10⁻4. कळालं का? याला 100 ने डिवाइड केलं, परत ह्याला 100 ने डिवाइड केलं. आता 100 ने डिवाइड केलं म्हणजे मल्टिप्लाय केलं पाहिजे. सो हा बनेल 10⁻4. सो आता सगळ्या 10च्या टर्म्स वरती घेऊन जाऊया. आता कुठे लिहू? आता मी इथं लिहितो. एकदा हे इरेज करतो. परत
दुसऱ्या कलर मध्ये इथून लिहायला चालू करतो. सो एन, इथून एन काय मिळेल तुम्हाला, 3 इंटू 10⁻³ हा 10⁻⁻25 ला वरती नेलं, 10⁻+25 आणि हा 10⁻⁴ ला वरती नेलं, 10⁻⁻4 अपॉन खाली काय राहिलं 4.5 इंटू 3.5 इंटू 3.5. बरोबर. सो इथं काय बनेल, 3 1 जा 3, 3 1 जा 3, एक राहिला 3 5 जा. बरोबर. सो आता हे सॉल्व्ह करूया. हे काय बनेल, आता वरती काय राहिलं, 10⁻25 - 4 इज 10⁻21 इंटू 3 इज 10⁻24. बरोबर. 10⁻24 अपॉन खाली काय राहिले, बरोबर आहे का, 10⁻24. राईट. सो 3.5 इंटू 3.5 याचा 35 चा स्क्वेअर करायचा. सो 5 चा स्क्वेअर असतो 25 आणि 3 च्या पुढची संख्या असते 4, म्हणजे 3 इंटू 4 इज 12. तर 35 चा स्क्वेअर बनतो 12.25. 3.5 चा स्क्वेअर बनतो 12.25. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकता. इंटू 1.5 हे आले आपला सगळा प्रकार. बरोबर. सो हे काय येणार आहे, 10⁻24 अपॉन हे आता मल्टिप्लाय करा, 15 15 5 जा 75, हातचा आले 7, 15 2 जा 30, 30 आणि 7 37, 3 50 2 जा 30, 33, 15 आणि 3 18 आणि 3 घर सरकून पॉइंट. बरोबर. सो हे काय येणार आहे, आता ह्याला मी 18 ना ऍज इट इज सबस्टिट्यूट करतो, 1/18 पुढचाला कॅन्सल करून टाकतो. बरोबर, कॅल्क्युलेशन साठी इंटू 10⁻24. सो हे काय बनेल, एन काय बनणार आहे, इथं मी सॉल्व्ह करतो. एन इज 1/18 म्हणजे 0.05 समथिंग बनेल. ठीक आहे. आणि पुढं काय आहे, 10⁻24. बरोबर. सो हे काय बनणार आहे, 5 पॉईंट. ऑप्शन जर तुम्ही बघितले तर 5 पॉईंट समथिंग दिले. बरोबर. सो इथं तुम्हाला 100 न मल्टिप्लाय करावं लागेल. 100 न मल्टिप्लाय केलं तर 5 पॉईंट समथिंग बनेल. इंटू इथं 100 न मल्टिप्लाय केलं, इथं डिवाइड करा, हे काय बनेल 10⁻22. बरोबर. पण असं तर ऑप्शन दिसत नाही, काय कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली का ते मी एकदा चेक करतो. 3p होता 1 इंटू 10⁻5 इंटू v वेलोसिटी किती होती, 100 इंटू 10⁻⁻6. ठीक आहे. -4 पाहिजे. 10⁻2 इंटू 10⁻⁻6 इज 10⁻⁻4. इथं पण येणार 10⁻⁻4. बरोबर. म्हणून इथं येणार 5 - 4 इज 10⁻1, 10⁻1. बरोबर. आता इथं केलं होतं आपण 3 इंटू 10⁻1 पाहिजे, 3 इंटू 10⁻1. सो 25 - 4 10⁻21 आणि 1 इज 10⁻22 बनेल. इथं पण 10⁻22, इथं पण 10⁻22. म्हणजे इथं आता आपण 100 न मल्टिप्लाय केलं होतं, आता 100 न डिवाइड केलं तर 10⁻20 बनेल, म्हणजे 5 पॉईंट समथिंग इंटू 10⁻20. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट चॉईस. सो ह्या फॉर्म्युला पर्यंतच तुम्ही हे सोल्युशन बघा. पुढचा कॅल्क्युलेशनचा पार्ट तर तुम्ही स्वतःहून करू शकता. डेन्सिटी दिली आहे 6 इंटू 10⁻². रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑफ द गॅस CRMS दिलाय 500. प्रेशर काय येईल असं त्यांनी विचारले, तर आपल्याला माहिती आहे प्रेशर इज 1/3 रो C² RMS. बरोबर. 1/3 डेन्सिटी किती आहे, 6 इंटू 10⁻² इंटू C किती आहे 500, 500 चा स्क्वेअर 500 इंटू 500. बरोबर. सो 3 1 जा 3, 3 2 जा 6, 2 इंटू 10⁻². हे 2 शून्य आणि हे 2 शून्य, 10⁻4. बरोबर. 5 इंटू 5 इज 25 इंटू 25. राईट. सो 25 इंटू 2 इज 50 इंटू 10⁻² आणि 10⁻4 इज 10⁻2. सो 5 इंटू 10⁻³ इज द प्रेशर. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. सिंपल. The molecule of mass m moving with velocity v. मास m आहे, वेलोसिटी v न मूव्ह होतोय. 5 इलास्टिक कोलिजन केले त्या मॉलिक्युलने, 5 कोलिजन केलेले आहेत. ठीक आहे. विथ वॉल्स ऑफ कंटेनर पर सेकंदाला, एका सेकंदाला. देन चेंज इन मोमेंटम पर सेकंड. चेंज इन मोमेंटम किती येईल असं त्यांनी विचारले. तर तुम्ही डेरिवेशन मध्ये बघितलं असेल, ही एक वॉल होती, त्याला तुम्ही PQRS म्हणलं होतं. बरोबर. सो ह्या वॉल मध्ये एक मॉलिक्युल होता. बरोबर. सो त्याचा चेंज इन मोमेंटम आपण कसा पॉइंट केला होता, तर हा मॉलिक्युल असा जातो, वॉलला धडकतो. बरोबर. तेव्हा त्याच्यावरती मोमेंटम किती असणार, mv. बरोबर. मोमेंटम इज mv. पी चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, p इज mv.
आणि जेव्हा तो धडकतो तेव्हा आपण इलास्टिक कोलिजन कन्सिडर करतो. सो धडकल्यावर तो परत मागे येतो आणि मागे आल्यावरती त्याच्यावरती मोमेंटम किती बनणार? मायनस एम व्ही. सो चेंज इन मोमेंटम काय असतं? फायनल मायनस इनिशियल. सो मायनस एम व्ही इज मायनस टू एम व्ही. मायनस टू एम व्ही म्हणजे काय? तर ह्या ह्या जो मॉलिक्युल आहे त्यानं मोमेंटम हे लूज केले. ह्या मॉलिक्युलनं मोमेंटम लूज केलं म्हणजे गेन कोणी केलंय? वॉलनं गेन केले. म्हणजे चेंज इन मोमेंटम गेन्ड बाय वॉल किती असतं? 2 एम व्ही. कारण का? ह्यानं लूज केलं म्हणजे गेन कोणी केलं? ह्यानं गेन केलं. सो हा सगळा प्रकार तुम्ही डेरिव्हेशन मध्ये बघितला असेल. सो चेंज इन मोमेंटम काय असतं? 2 एम व्ही एका मॉलिक्युलसाठी चेंज इन मोमेंटम असतं 2 एम व्ही. तर त्यांनी 5 मॉलिक्युलसाठी दिलेत, 5 इलॅस्टिक कोलिजन दिलेत. म्हणजे चेंज इन मोमेंटम किती येणार? 5 × 2 एम व्ही. बरोबर. सो हे काय येणार? 10 एम व्ही. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट चॉईस. सिंपल. ऍट एनटीपी आरएमएस व्हेलॉसिटी दिलेली आहे. आरएमएस व्हेलॉसिटी ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल किती येईल असं त्यांनी विचारले. सीआरएमएस किती येईल विचारले. प्रेशर दिले, डेन्सिटी दिली. आपल्याला माहिती आहे प्रेशर इज 1/3 रो सी स्क्वेअर आर एम एस. बरोबर. इथून तुम्हाला सी स्क्वेअर काय मिळेल? तर ह्या 3 ला त्या बाजूला नेलं, 3p. डेन्सिटीला खाली नेलं, रो. बरोबर. 3 इंटू प्रेशर किती आहे? 1 × 10⁵. 1 × 10⁵ अपॉन डेन्सिटी किती आहे? 0.09 म्हणजे 9 × 10⁻². बरोबर की नाही? सो 3 1 जा 3, 3 3 जा 9, 1/3. हा 10⁻² ला वरती नेलं, काय बनेल? 10⁻+2 म्हणजे 10⁻7 बनेल. 5 + 2 = 7. सो हा काय बनणार आहे? 0.333 समथिंग बनणार आहे इंटू 10⁻7. बरोबर. सो जर इथं मी 10 न मल्टिप्लाय केलं, सपोज हे काय बनेल? 3.33. आणि 10 न मल्टिप्लाय केलं म्हणजे 10 ने डिवाइड केलं पाहिजे, 10⁻6. असं का केलं? कारण इथंच मला स्क्वेअर दिसतोय. सो आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे. सो स्क्वेअर रूट काढलं तर सी काय मिळणार आहे? स्क्वेअर रूट काढलं तर 3 पॉईंट समथिंगचा स्क्वेअर रूट काय येणार? 2 चा स्क्वेअर असतो 4 म्हणजे 3 चा स्क्वेअर काय असणार? 1 पॉईंट समथिंग असेल. 1 पॉईंट समथिंग म्हणजे 8 घेतो मी त्याला. 8च का घेतला? कारण मला माहिती आहे 18 चा स्क्वेअर असतो 324. सो हा 3.33 च्या जवळ जातोय. सो 1.8 घेतला. बरोबर. इंटू 10⁻⁻6 चा स्क्वेअर रूट काय असतो? 10⁻3. बरोबर. म्हणजे हा काय येणार आहे? 1800. म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपल्याला आन्सर काय मिळणार आहे? 1838. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉईस. एन बॉल्स आहेत ऑफ मास एम. मास आहे एम. नंबर ऑफ बॉल्स आहेत एन. व्हेलॉसिटी दिलेली आहे व्ह्यू. यू एवढ्या व्हेलॉसिटीनं इलास्टिकली धडकत आहे. नॉर्मली इन 2 सेकंड. टाइम दिलेला आहे 2 सेकंदामध्ये, 2 सेकंड्स. द फोर्स आता काय काढायचंय? फोर्स काढायचंय. फोर्स एक्झर्टेड. तर आपण मगाशीच बघितलं होतं फोर्स म्हणजे काय असतो? तर चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. न्यूटन्स लॉ तुम्ही शिकला असाल. बरोबर. सो या चेंज इन मोमेंटमला आपण मगाशीच काय लिहिलं होतं चेंज इन मोमेंटम एका पार्टिकलसाठी किती असतो? 2 mv. एका पार्टिकलसाठी चेंज इन मोमेंटम असतो 2 mv. बरोबर. अपॉन टाइम किती दिलाय? टाइम दिलेला आहे 2 सेकंड. 2 सेकंड म्हणजे हा काय येणार आहे? mv. पण त्याने व्हेलॉसिटीला काय म्हणलेलं आहे? यू म्हणलंय. सो mv नाही mu येणार कारण त्याने व्हेलॉसिटीला यू म्हणलंय. बरोबर. हे कोणासाठी झालं? एका पार्टिकलसाठी. पण नंबर ऑफ पार्टिकल्स किती दिले त्यांनी? एन नंबर ऑफ पार्टिकल्स दिलेत. म्हणजे MUN ह्याला एन न मल्टिप्लाय करावं लागेल. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉईस. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज डेन्सिटी? रो काय येईल विचारलाय. आरएमएस व्हेलॉसिटी दिले, प्रेशर दिले. प्रेशरचा फॉर्म्युला असतो 1/3 रो सी स्क्वेअर आरएमएस. काढायचं काय? रो काढायचं. म्हणजे रो काय येणार? 3p/c स्क्वेअर. बरोबर. 3 इंटू प्रेशर किती दिलंय? 1 × 10⁵ अपॉन सी स्क्वेअर. आरएमएस स्पीड दिलाय 400, त्याचा स्क्वेअर 400 × 400. बरोबर. सो हे काय येणार? 3/4 × 4 इज 16. 100 × 100 इज 10⁻4 आणि वरचा 10⁻5 ऍज इट इज. बरोबर. सो डेन्सिटी काय मिळणार आहे? 3 ला 16 ने डिवाइड करा. 0.11 14 राहिले. 16 8 जा. बरोबर. इंटू एवढं डिवाइड करायची गरज नाहीये. इथं मला अपॉन मध्ये दिसलंय आन्सर. सो ह्याला डिवाइड करू नका. मी तर
इथं व्यवस्थित सॉल्व्ह करतो. डिवाइड करायची गरज नाही कारण अपॉन मध्ये मला आन्सर दिसले. सो 3/16 बरोबर इंटू 10⁵ आणि हा खालचा 10⁴ वरती गेला 10⁻⁴ बनेल म्हणजे हा काय बनेल 10 बरोबर म्हणजे 30/16 हे आपल्याला मिळाले. म्हणजेच हे म्हणजेच काय 15/8. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉईस. सिंपल. गॅसेस एक्झर्ट प्रेशर ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर बिकॉज गॅस मॉलिक्युल्स काय करतात. गॅस मॉलिक्युल्स हे वॉलवरती प्रेशर एक्झर्ट करतात. कशामुळे आपण मगाशीच बघितलं होतं कशामुळे ते एक्झर्ट करतात तर त्या मोमेंटममुळे प्रेशर एक्झर्ट करतात बरोबर. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉईस. द प्रेशर एक्झर्टेड बाय टू आयडियल गॅस प्रेशरचा रेशो दिलाय P1/P2 3/2. डेन्सिटीचा रेशो दिलाय ρ1/ρ2 सॉरी ρ1 एकदा मी इरेज करतो सगळं. P1/P2 दिलाय 3/2. ρ1/ρ2 दिलाय 2/1. विचारलं काय आहे रेशो ऑफ RMS वेलॉसिटी C1/C2 विचारलं बरोबर. आपल्याला माहिती आहे प्रेशर इज 1/3 रो C² RMS बरोबर. सो इथून तुम्हाला समजेल प्रेशर 1 अपॉन प्रेशर 2 इज डेन्सिटी 1 अपॉन डेन्सिटी 2 इंटू C1² अपॉन C2² बरोबर. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत ना. सो P1/P2 येणार 3/2 इज इक्वल टू डेन्सिटी 1/डेन्सिटी 2 इज 2/1 इंटू C1² सो ह्या 2 ला जर मी खाली नेलं तर हा काय बनेल 3/4 इज C1²/C2². सो C1/C2 काय बनेल स्क्वेअर रूट घ्या C1/C2 इज √3/4 चं स्क्वेअर रूट येणार 2. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट चॉईस. ऍट कॉन्स्टंट प्रेशर विच वन ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. कोणतं ट्रू असणार आहे कॉन्स्टंट प्रेशरला. प्रेशरचा फॉर्म्युला माहिती आहे 1/3 रो C² RMS पण प्रेशरच कॉन्स्टंट दिलंय प्रेशरलाच कॉन्स्टंट केलं म्हणजे C² RMS काय बनेल C² RMS बनणार 3P/ρ बरोबर. पण प्रेशरच कॉन्स्टंट आहे म्हणजे इथून तुम्हाला समजेल C² इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी बरोबर. म्हणजे जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर C इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉईस. सिंपल क्वेश्चन. इक्वल व्हॉल्यूम ऑफ टू गॅसेट्स हॅव्हिंग देअर डेन्सिटीचा रेशो दिलेला आहे 1/16. इक्वल प्रेशर सेम आहे म्हणजे P1 इज इक्वल टू P2 ऑन द वॉल्स ऑफ 2 कंटेनर्स वरती RMS वेलॉसिटीचा रेशो काय असेल असं त्यांनी विचारलं. सिंपल आहे. आपण आत्ताच बघितलं होतं प्रेशर जेव्हा कॉन्स्टंट असतं प्रेशर जेव्हा सेम असतं तेव्हा C आणि रो मध्ये काय रिलेशन असतं तर C इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ रो बरोबर. म्हणजे C इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ रो. आपल्याला काढायचं काय C1/C2 म्हणजे C1/C2 काय येणार तर डेन्सिटी 2 अपॉन डेन्सिटी 1 कारण का इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कोणाला स्क्वेअर रूटला बरोबर. सो स्क्वेअर रूट डेन्सिटी 2/डेन्सिटी 1 म्हणजे 16/1 म्हणजे किती येणार 4. C1/C2 ला 4:1. ऑप्शन नंबर डी. A gas at a pressure P contained in a vessel if the mass of all molecules are halved म्हणजे मास पहिल्यांदा m होते आता मासेसला m/2 करून टाकलं हाफ केलं अँड देअर स्पीड्स आर डबल्ड म्हणजे पहिला RMS स्पीड होती इथं स्पीड कोणती असते RMS स्पीड असते. पहिला RMS स्पीड होती C आता RMS स्पीड केली 2C डबल केलं तर रिझल्टिंग प्रेशर काय असेल. पहिल्यांदा प्रेशर होतं P आता रिझल्टिंग प्रेशर काय बनेल बरोबर. आपल्याला प्रेशरचा फॉर्म्युला माहिती काय आहे प्रेशरचा फॉर्म्युला 1/3 रो C² RMS पण आपल्याला मास ऑफ इच मॉलिक्यूल वाला फॉर्म्युला पाहिजे तर तो काय असतो मासेस ऑफ ऑल मॉलिक्युल्स दिले मासेस ऑफ ऑल मॉलिक्युल्स वाला फॉर्म्युला काय असतो m/v C² RMS बरोबर. हे सगळे व्हेरिएशन्स आपल्याला माहिती आहेत. सो इथून तुम्हाला कळेल P1/P2 इज इक्वल टू मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे कंटेंट इन अ व्हेसल सेम ठेवले सो व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे m1/m2 मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे इंटू C² ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणजे C1² अपॉन C2² बरोबर. हे सगळं कॉन्स्टंट आहे 1/3 कॉन्स्टंट आहे V कॉन्स्टंट आहे सो प्रेशर ह्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि ह्याच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे त्यामुळे आपल्याला हे रिलेशन मिळाले. P1/P2 पहिला प्रेशर किती होतं P होतं P2 आपल्याला फाइंड करायचं आहे रिझल्टिंग प्रेशर किती असेल इज इक्वल टू m1 किती होता m1 होता पहिल्यांदा मास होतं m नंतर त्याला हाफ करून टाकलं म्हणजे नंतर त्याला m/2 केलं इंटू C1² पहिल्यांदा
व्हेलॉसिटी किती होती? सी होती, त्याचा स्क्वेअर सी स्क्वेअर अपॉन C2. नंतर व्हेलॉसिटी किती गेली? स्पीड किती गेली? 2c गेली, त्याचा स्क्वेअर 4c स्क्वेअर. सी स्क्वेअरला सी स्क्वेअर गेला, एम ला एम गेला, पी बाय P2 काय बनणार आहे रे? खालचा 2 वरती जाईल, 2 इंटू 1/4, 2 1 जा 2, 2 2 जा 4. इथून तुम्हाला P2 काय येणार आहे? 2p. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. राईट. नेक्स्ट क्वेश्चन. डेन्सिटी ऑफ गॅस, डेन्सिटी दिली आहे, आरएमएस वेलॉसिटी दिलेली आहे, प्रेशर विचारले. प्रेशर इज 1/3 रो सी स्क्वेअर आरएमएस. एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, 1/3 रो किती आहे? डेन्सिटी दिलेली आहे 6 × 10⁻². आरएमएस वेलोसिटी किती आहे? 500, तिचा स्क्वेअर म्हणजे 500. सॉरी 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 इरेज करतो हे एकदा. 500 × 500 आरएमएस वेलॉसिटीचा स्क्वेअर. सो हे काय बनेल? 3 1 जा 3, 3 2 जा 6, 2 × 10⁻² इंटू 5 × 5 इज 25 इंटू 100 इंटू 100 म्हणजे 10⁻⁴. बरोबर. सो हे काय बनेल? 25 2 जा 50 इंटू 10⁻² इंटू 4 इज 10⁻². म्हणजेच काय? 5 × 10⁻³. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. हा क्वेश्चन आय थिंक रिपीट झालाय. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. डेन्सिटी ऑफ एअर ऍट प्रेशर. प्रेशर दिले, डेन्सिटी दिली आहे, आरएमएस वेलॉसिटी विचारले, सगळं दिलेलं आहे. प्रेशर 1/3 रो सी स्क्वेअर आरएमएस. आरएमएस वेलॉसिटी काढायचे, सी स्क्वेअर आरएमएस काय येणार आहे इथून? 3p/रो. 3 ला त्या बाजूला न्या, डेन्सिटीला खाली आणा. सो 3 इंटू प्रेशर किती आहे? प्रेशर 10⁻⁵ अपॉन डेन्सिटी किती आहे? 1.2. बरोबर. म्हणजे हे काय येणार आहे? 30/12 इंटू 10⁻⁵. म्हणजेच हे काय येणार? 12 2 जा 24, 6 राहिले, 5 जा इंटू 10⁻⁵. बरोबर. सो हे काय बनेल? ह्याला मी हे काय म्हणालंय? सी स्क्वेअर 2.5 इंटू 10⁻⁵. आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आहे. सो ह्याला मी 10 ने मल्टिप्लाय करतो, 10 ने डिवाइड करतो, 25 आणि 10⁻⁴. हा काय म्हणला? सी स्क्वेअर. सी काय येईल? स्क्वेअर रूट घ्या, 5 × 10⁻². म्हणजेच किती? 500. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. इफ अ गॅस मॉलिक्युल्स मास आहे m मुव्हिंग विथ वेलॉसिटी u च्या वेलॉसिटीने मूव्ह होते. हिट्स वॉलला ते हिट झाले मॉलिक्युल्स आणि परत रिबाउंड होतात. बरोबर. परत रिबाउंड झाले. चेंज इन मोमेंटम काय येईल? आपण मगाशीच बघितलं होतं. चेंज इन मोमेंटम काय असतो? तर फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. सो पहिल्यांदा जेव्हा तो वॉलला धडकणार आहे तेव्हा त्याच्यावर मोमेंटम किती असणार? mv. आणि नंतर तो मागे येतो, तो कितीच्या मोमेंटमनं? -mv न. सो चेंज इन मोमेंटम काय येतं? -mv मायनस इनिशियल मोमेंटम इज mv म्हणजे -2mv. पण त्यांनी व्हेलॉसिटीला u म्हणले, -mu. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर अन आयडियल गॅस, प्रेशर दिलंय P, डेन्सिटी दिली आहे रो, सी स्क्वेअर आरएमएस रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी काय येईल? सी आरएमएस काय येईल असं त्यांनी विचारले. बरोबर. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला, प्रेशर इज 1/3 रो सी स्क्वेअर आरएमएस. इथून तुम्हाला कळेल सी स्क्वेअर आरएमएस काय येणार आहे? 3 ला त्या बाजूला न्या, 3p, डेन्सिटीला खाली आणा, रो. सो सी काय बनेल? सी आरएमएस स्क्वेअर रूट घ्या, अंडर रूट 3p/रो. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस, 3p/रो. नेक्स्ट क्वेश्चन. अकॉर्डिंग टू कायनेटिक थेरी, प्रेशर दिलेला आहे PV इज इक्वल टू 1/3 mc² दिलाय. फॉर द प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस एनक्लोज्ड इन अ व्हॉल्यूम V, द टर्म m काय रिप्रेझेंट करते? अरे m काय रिप्रेझेंट करते? तर masses of all the molecules in the container. masses of all the molecules in the container. बरोबर. आपण फॉर्म्युला बघितला होता ना, प्रेशर इज 1/3 mc² आरएमएस आणि या व्हॉल्यूमला खाली लिहिला होता. हा फॉर्म्युला होता प्रेशरचा. सो हा m काय रिप्रेझेंट करतो? तर masses of all the molecules in the container. mass of the gas present in volume V. ऑप्शन नंबर बी. सगळ्या गॅसचं मास प्रेझेंट इन व्हॉल्यूम V मध्ये किती असतं? ते असतं कॅपिटल M. बरोबर. राईट. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस. सो गाईज, दीज आर द 20 क्वेश्चन्स जे आपण सॉल्व्ह केलेले आहेत प्रेशर ऑफ आयडियल गॅस वरती. बरोबर. सो जर काही डाऊट्स असेल, जर काही एखादा क्वेश्चन समजला नसेल, एखादी माझी कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली असेल तर प्लीज कमेंट सेक्शन वरती कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट सेक्शन वरती कळवा. सो भेटूया आपण आता नेक्स्ट सेशन मध्ये. टिल देन, थँक्यू सो मच.